संभाजी आरमारच्या वतीने यंदाही शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे। संभाजी आरमार दरवर्षी मोठ्या थाटात जयंती वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरी करतो। यंदाही 19 फेब्रुवारी रोजी शाही पालखी सोहळा आयोजित केला गेलाय। याच्या नियोजनाची बैठक डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह इथं संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली। माजी उपमहापौर नानासाहेब काळे, नगरसेवक आणि संभाजी आरमार कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, इन न्यूज चॅनलचे संपादक समाधान वाघमोडे, उद्योजक मनीष सुरवसे, कर्मचारी संघटनेचे नेते शंतनू गायकवाड, अप्पासाहेब सावंत आदींच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या पूजनानं बैठकीची सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ अध्यक्षपदी जयवंत सलगर, कार्याध्यक्ष उत्तरा बर्डे, कृष्णा सुरवसे यांच्या निवडीबद्दल त्यांचा यथोचित सत्कार देखील करण्यात आला। संभाजी आरमार शाही पालखी सोहळा प्रमुखपदी अर्जुन शिवसिंगवाले, सहप्रमुखपदी ॲडव्होकेट रमाकांत बापट यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी संभाजी आरमार प्रदेश संघटक प्रकाश डांगे, जिल्हा प्रमुख अनंतराव नीळ, सरचिटणीस गजानन जमदाडे, शहर प्रमुख सागर ढगे, जिल्हा संघटक अमित कदम, उपजिल्हा प्रमुख प्रमोद जगताप, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर डोंबाळे, महिला जिल्हा संघटक ॲडव्होकेट गीता पवार, शहर प्रमुख उमा राजपूत, रेखा वनखेडे, दिव्यांग प्रमुख वासुदेव होनकांबळे, राज जगताप, सुधाकर करमकोट, मल्लिकार्जुन परळकर, मल्लिकार्जुन पोद्दार, द्वारकेश बबलादिकर यांच्यासह संभाजी आरमारचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी माझ्या वतीने एक रिक्वेस्ट करते, विनंती करते तुमच्या सगळ्या भावांना की जेही शिवजयंती किंवा इतर कुठलेही सामाजिक उपक्रम होतील, शिक्षणामध्ये तर स्त्रियांनी बरोबरीने भाग घेतलेला आहे, पण जे सामाजिक उपक्रमांमध्ये सुद्धा जर स्त्रीला पुढे आणायचं असेल तर तुम्ही जेव्हा घरातनं तुमच्या एका स्त्रीला सपोर्ट द्याल की तू पुढे हो किंवा तू जा मी मागं आहे, हे म्हणणं खूप गरजेचं आहे। त्याशिवाय कुठली स्त्री बाहेर पडू शकत नाही, कारण तुमचा सपोर्ट असल्याशिवाय तुमच्या घरातली स्त्री तेवढ्या खंबीरपणे बाहेर पडू शकत नाही। त्यामुळे इतर कुठलेही जे सामाजिक उपक्रम होतील त्या उपक्रमांमध्ये तुम्ही तुमच्या घरातल्या तुमची पत्नी, तुमची बहीण, तुमची माता, तुमची मुलगी हिला अगदी उत्साहाने बाहेर पाठवा। जेही तुमच्या ज्या मीटिंग होणार आहेत किंवा जे कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये त्यांना सहभाग नोंदवायला लागा, कारण माझ्या वयाच्या आणि माझ्यापेक्षा कमी महिलांनी अशा सामाजिक उपक्रमांमध्ये येऊन सहभागी होणं सध्याच्या समाजाची वैचारिक परिवर्तनासाठी खूप गरज आहे। तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती बघत आहात, त्या मूर्तीच्या एका हातात तलवार आहे आणि एका हातामध्ये पुस्तक आहे। आज दुर्दैवानं तलवार द्यायची गरज नाही, पण मोबाईल आपण मुलांच्या हातात देतो आणि नको त्या गोष्टी, त्या मोबाईल म्हणजे मोबाईलमध्ये चांगल्या पण गोष्टी आहेत, पण दुर्दैवानं चांगल्या घेण्याऐवजी चुकीच्या गोष्टी घेतल्या जातात। पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मुलगा कसा घडवला पाहिजे हे देखील दाखवून दिलं। छत्रपती शिवाजी महाराजांनंतर म्हणजे आपल्या 2-5 गुंठ्याचा प्लॉट देखील बापाच्या नंतर आपण सांभाळू का नाही अशी अवस्था असताना छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं नुसतं रक्षण केलं नाही, तर हिंदवी स्वराज्यासाठी म्हणजे बघता हिंदवी स्वराज्य संपू असा एक म्हणजे गैरसमज घेऊन महाराष्ट्रामध्ये आलेल्या औरंगजेबाला या मातीत मिसळावं लागलं, या मातीतच त्याची कबर खोदली गेली। ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मुलामुळे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारामुळे। मी तुम्हाला छातीटोकपणाने सांगतो, एखाद्या वेळेस घरात एखाद्या दिवशी जी देवपूजा चुकली, एखादा धार्मिक सण चुकला तरी हरकत नाही, पण ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे ते घर कधीच वाया जाणार नाही। त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी शिवजयंती साजरी केली पाहिजे। शिवजयंती साजरी करणं म्हणजे स्वतःला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासारखं आहे। पण ह्यावेळेच पालखी सोहळा आणि विशेष काय तर ह्यावेळी भारतीय जनता पार्टीने संभाजी आरमारने आमदारकीच्या इलेक्शनला आदरणीय देवेंद्रदादा कोटे असू द्या, सुभाष बापू देशमुख असू द्या, यांचं काम भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा देऊन त्यांच्या सोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन आपण काम केलं होतं। त्या बदल्यामध्ये संभाजी आरमारचे 2 कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर त्यांच्या तिकिटावर महानगरपालिकेमध्ये इलेक्शन लढून जातील अशा पद्धतीचे बोलणं आमचं झालेलं होतं, पण काही कारणास्तव भारतीय जनता पार्टीमध्ये जास्त कॉम्पिटिशन झालं, जास्त लोक इच्छुक झाले, त्यामुळं 2च्या जागी 1 तिकीट मिळालं। सागरचं यावेळी तिकीट मिळालं नसल्यामुळं पुढच्या इलेक्शनला सागर पण सभागृहामध्ये असेल। यावेळी मी सभागृह संभाजी आरमारचा कार्यकर्ता सभागृहामध्ये सर्व सोलापूर प्रभाग क्रमांक 21 मधून नसून सोलापूर शहराच्या सर्व प्रभागामधल्या जिथं जिथं संभाजी आरमारचे कार्यकर्ते आहेत, संभाजी महाराजांवर शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत,
आणि सातत्याने सर्वसामान्यांच्या ज्या अडचणी आहेत त्याचा आवाज म्हणून सातत्याने प्रामाणिकपणे काम करण्याचा आज या ठिकाणी शब्द देतो.